धन्यवाद करण. तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे राहुल पाटील अँड टीम. सोहम 11 संघ. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीची जोडी इथे मात्र उतरली आहे. तर उद्या पहिलाच सामना दीपकदादा प्रतिष्ठान विपक्ष ऋषी 11 या दोन संघांमध्ये होईल. तर 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही संघांनी या सूचनेचा पालन करत आहे. चला सोहम 11 संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर दुसरा सामना असेल रणबीर 11 विपक्ष सोहम 11 या दोन संघांमध्ये. तिसरा सामना असेल ऋषी 11 विपक्ष भूमी 11 या दोन संघांमध्ये. चौथा सामना असेल विक्रांत केने प्रतिष्ठान विपक्ष दर्पण 11 या दोन संघांमध्ये. आणि शेवटचा सामना असेल दीपकदादा प्रतिष्ठान विपक्ष जतीन 11 या दोन संघांमध्ये. तर सामना इथे सुरू होत आहे. सोहम 11 विपक्ष दर्पण 11 या दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर सोहम 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे दर्पण 11 संघाला. तर सलामीची जोडी इथे मात्र पाहायला मिळते. रमेश स्ट्रायकिंगवरती, नो स्ट्रायकिंगवरती संदीप, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली. तर सोहम 11 संघ आपला 12th मॅन 12वा खेळाडू कुठे असेल तर व्यासपीठावरती यायचंय समालोचन कक्षामध्ये. स्ट्रायकिंगवरती रमेश, पहिला चेंडू राहुलचा जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू सीमा बाहेर जातोय. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारानं आगाज केला जातोय रमेशच्या माध्यमातून. मिड विकेट क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. दुसरा चेंडू राहुल, जबरदस्त फटका पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे कुणाल आहे, चुकी होती या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. तर 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. तर पारितोषिक येतोय रमेश पाटील संदप यांच्यासाठी. भक्ती मिलिंद माली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतोय. 200 रुपयाचं पारितोषिक येतोय. तिसरा चेंडू इथे मात्र पुल्लोरलेंचा चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र ऋषिकेश आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र संदीप बाद होतोय. त्या संदीपने पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. मोठा फलंदाजी इथे मात्र बाद होतोय. ज्याने 41 धावांची बहारदार केली होती पहिल्या सामन्यामध्ये. तोच फलंदाजी इथे मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. संदीपची जागा भरून काढण्यासाठी रुपेश येतोय. तिसऱ्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज संदीपच्या पारीचा अंत झाला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेटचा अपील आणि इथे मात्र पंचांनी उचलून धरली आहे अपीलला. आणि इथे मात्र फलंदाज रमेशच्या बारीचा अंत होतोय. डीजे
4 चेंडूंच्या खेळी झाली आहे. धावसंख्या धबलक्यावरती 7 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज राहुल पाटील सतत संघनायक आहे. आता मात्र संघनायकच येतोय. रमेशची जागा भरून काढण्यासाठी अविनाश पाटील येतोय. संघनायक विरुद्ध संघनायक अशी फाईट असेल. इथे मात्र स्वीप केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक रोहन येतोय चेंडूवरती. तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता. बॅटची कडा घेतल्यानंतर स्क्वेअर लेग जातोय चेंडू. लेग बॅचच्या माध्यमातून रन येते ही. तर धावसंख्या धबलक्यावरती 8 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकिंग वरती आता मात्र फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज एक घातक फलंदाज असतो नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहताय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धावसंख्या 8 धावा. इथे मात्र पुल्लर लाईनचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू चेंडू फ्रीट चेंडू. इथे मात्र जबरदस्त फटका गॅप मध्ये. नंतर 19 धावा. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. तर राहुलने शेवटचा चेंडू फेकण्यासाठी 11 धावा खर्च केला. भीमर चेंडू फेकला त्यावर षटकातला आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र फ्रेमचा चेंडू होता त्याच्यावर चौकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. तर शेवटच्या चेंडूवर 11 धावा खर्च केल्या गोलंदाज राहुलला. स्ट्रायकिंग वरती आता मात्र संघनायक अविनाश पाटील. तर गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज राकेश पाटील. पहिला चेंडू राकेशचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा क्षेत्ररक्षक रोहन. इथे मात्र फलंदाज अविनाशला जीवदान देण्यात येत आहे. स्वतः संगणक आहे अविनाश आणि जेलच्या स्वरूपात इथे मात्र जेल स्वीकारली असती तर अविनाश बाद झाला असता. पण या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 21 धावा 1 चेंडू. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. शॉर्टपिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूल करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या दापलक्यावरती. तर सागर नवीन पाटील आपण कुठे असाल व्यासपीठावरती यायचंय. दुसरा चेंडू फेकला निर्धाव. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज राकेश. स्ट्रायकिंग वरती अविनाश. इथे मात्र स्लोवर 1 चेंडू. फर्स्ट बॉल. अविनाश पाटील
तर फसवा चेंडू फेकण्यात आला. डीजे जरा व्हॅल्यूम वाढत आहे. हॅलो हॅलो. तर तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय. अविनाशच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी इथे मात्र राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये स्वतःच्या संघनायकाने जर 19 धावा खर्च केला तर या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत गोलंदाज राकेश ना, 2 धावा खर्च केल्यात आणि अविनाश सारखा मोठा फलंदाज बाद केलाय. आता मात्र स्ट्रायकवरती डावखुऱ्या त्याचा फलंदाज, ज्या फलंदाजाने आक्रमण करायला सुरुवात केली आहे तोच फलंदाज रुपेश, जिने एक षटकार एक चौकार ठोकलाय. तोच रुपेश स्ट्रायकवरती वैयक्तिक 2 चेंडूंचा सामना केलाय आणि 10 धावांवरती खेळतोय फलंदाज रुपेश. चौथा चेंडू राकेश टू रुपेश. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू विरकावण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकी होते. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती. क्षेत्रक्षणामध्ये चुकी पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. 2 धावा येतात या चेंडूवरती. चौथ्या चेंडूवरती धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 23 धावा. पेटूचा हा षटक राकेश जबरदस्त हाताळतोय. 5वा चेंडू राकेश. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हा डीजे. गोलंदाजी इथे मात्र राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पीटोच्या षटकामध्ये नवीन फलंदाज वैभव येतोय. नो स्ट्रायकिंग वरती नितीन देसले. शेवटचा चेंडू पहिल्या दुसऱ्या षटकातील गोलंदाज राकेश. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्टपिच चेंडू होता. इथे मात्र फाईन लीगला चुकी होती. 1 धाव येते या चेंडूवरती. शेवटच्या चेंडूवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापैकावरती होती 24 धावा. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. 2 महत्वपूर्ण गडी बाद केले राकेशना 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धापैकावरती 24 धावा. तर वैभव स्ट्रायकिंग होता. नवीन फलंदाज वैभव. 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापैकावरती 24 धावा. पुन्हा एकदा राहुल येतोय तिसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या राहुलला. तर संघनायक आहे स्वतः संघनायक राहुल पाटील. तिसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने राकेशने चांगली गोलंदाजी केली आहे तर राहुल मागडा ठरला होता तरी सुद्धा राहुलने स्वतःवरती विश्वास दाखवलाय.
इथे मात्र पहिला चेंडू स्क्वेअर वेकलाय, अतिरिक्त अशी एक धाव येते, धावसंख्या तब्बलकेवरती 1 ने वाढते, धावसंख्या 25 धावा. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील राहुल, स्ट्रायकिंग वरती वैभव, मोठा फटका इथे मात्र जबरदस्त. राहुल वरती हल्ला केला, इथे मात्र पुढे सरसावत करण्याचा प्रयत्न, फ्लोरलिनचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय, एक धाव येते, 1 ने धावसंख्येवरती, धावसंख्या तब्बलकेवरती 40 धावा. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील, स्ट्राईक एंड वरती नितीन. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, चेंडू हवेत होता, चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. सुनीलचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बलकेवरती 41 धावा. ढिजे वैयक्तिक 36 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये. पहिला चेंडू कुणालचा, इथे मात्र नितीन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू निर्धाव येतोय, दुसरा चेंडू कुणालचा, स्ट्रायकिंग वरती नितीन, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र दिशेपासून भरकटलाय गोलंदाज कुणाल, पंच स्क्वेअरचं खूण करतायत, वाईटची खूण करतायत, अतिरिक्त अशी एक धाव येते, धावसंख्या धावपैकीवरती 42 धावा. दुसरा चेंडू कुणालचा, स्ट्रायकिंग वरती नितीन, इथे मात्र जबरदस्त फटका, षटंपूल केला चेंडूला, राहुल येतो चेंडूवरती, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. इथे मात्र कलेक्टिंग चुकीची झाली होती कुणालची, एका धावेचा अवधी होता, 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते नितीनच्या माध्यमातून. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 43 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू चौथ्या षटकातील
गोलंदाज कुणाल. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज वैभवच्या पारी शांत होतोय. नाही तर 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. धावसंख्या तब्बलकावरती 43 धावा. इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न कुणालच्या माध्यमातून. जबरदस्त चेंडू हाताळतोय. चांगली गोलंदाजी इथे मात्र कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. चौथा चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या तब्बलकावरती 43 धावा. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये झाली. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा राहुलने महागडी गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती नितीन. जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते कुणालच्या माध्यमातून. पाचवा चेंडू येते निर्धाव. धावसंख्या तब्बलकावरती 43 धावा. 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज कुणालनं. एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जय. चेंडूवरती तर पहिल्या चेंडूवरती येतो चौकार. राजांच्या बॅटमधनं 4 ने धावसंख्यावरती. धावसंख्या तब्बलकावरती 51 धावा. तर पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय ऋषिकेशच्या अगेन्स्ट राजांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू ऋषिकेश. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जय येतोय. चांगले क्षेत्ररक्षण होते जयचं. फेकी मात्र सुरेख आणि इथे मात्र दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नितीन बाद होतोय.
तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते भीमर चेंडूसाठी. भीमर चेंडू आहे का बघायचंय. आयोजक तर चौकाराने धावसंख्या पडते. धावसंख्या तर इथे मात्र आमचे डॅनी पाटील आणि निखिल पाटील चेक करत असताना हा चेंडू भीमर आहे का पाहायचंय. तर नो नसेल या चेंडूवरती येते चौकार. तर पहिल्या सत्रातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या आता पैकावरती पाहायला मिळतीये 58 धावा. अद्यापही दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये काढले चेंडूला. जय चेंडू बागे बाद धावतोय. चेंडू जातो सीमा हा येतो
नंतर आतमध्ये येणार चेंडू बॅटची काढा. येस, आता सेलिब्रेशन पाहायला मिळते कारण पहिला आणि गोल्डन विकेट कॅरी करत असताना करण घेतला हा पहिला बळी. धावसंख्येचं योगदान वैयक्तिक दिलं तर राहुल पाटीलने तो माघारी परतलाय. लक्ष 67 67 धावसंख्येचं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेत. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम सुनील. ऑन साइडला उडवलं हवेमध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हवी पाटील कॅच घेतली आणि इथून फलंदाज बाद. पाटील दादांकडून हे पारितोषिक करंट साठी आता या नक्की षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण लागोपाठचे 2 विकेट त्याने संपादन केले. तिथे अगोदर माघारी परतावलं ते म्हणजेच राहुल पाटीलला आणि त्यानंतर आपण बघतोय फलंदाज बाद होत असताना सुनील. त्याचबरोबर आदरणीय श्री मिथुनजी पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज जर विकेट हॅट्रिक संपादन करतात तर हे पारितोषिक मिथुनजी पाटील यांच्याकडून 1000 आणि सुनीलजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं. हा चेंडू असेल खऱ्या अर्थानं 3000 रुपयाचा ही विकेट असेल करंट साठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल होत असताना स्ट्रायकिंग एंडला कुणाल तयार होतोय. करण समोरच्यांकडून ही ऑन हॅट्रिक. बॅट अँड पॅड मधून सरळ हा चेंडू निघून जातोय रक्षकाच्या हातामध्ये. रिप्ले मध्ये नक्कीच आमचे सूरज या ठिकाणी स्क्रीन वरती ते चित्र आणतील परत एकदा. ओव्हर हॅट्रिक जरी कंप्लीट झाली तरी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल करंट साठी. बॅक टू दी बॉलर मिड ऑन ला चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने नॉन स्ट्रायकिंगला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट हुकला त्या ठिकाणी. बॅकअप आहे एक रिस्की सिंगल. कुणाल आणि त्याच्या सोबतीला असलेला फलंदाज नाव माहित नाहीये प्लीज नाव सांगा आपण. हरीश त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 5 या आकड्यावरती 5 रन्स प्रोग्रेस इन फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ फॉर दी सेकंड विकेट. लक्ष ग्लास करता लेग ग्लास गॅप मधून पाठीमागा चेंडू फाईन लेगला 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत लागली त्या ठिकाणी. चेंडूच्या पुढे गेले अगदी क्षेत्ररक्षकांना आउटफील्ड मध्ये चेंडू थांबला त्या ठिकाणी. फेक होते स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत सहजरित्या या 3 धाबा. गुड रनिंग. कुणाल आणि फलंदाज हरीश पाहायला मिळतात. 13 धावसंख्येने अंपायरचा इशारा हा षटक संपन्न झाल्याचा आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये. क्रिकेटचा हा 8 धावा धावफलकावरती ही धावसंख्या सध्या पाहायला मिळते. थोडीशी मिस्टेक लक्ष नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी सूरज यांचं आणि त्याच कारणास्तव मिस्टेक ते करतात. धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती म्हणजेच 8 या आकड्यावरती 2 गडी मात्र नक्कीच बाद झालेत. लक्ष आपण बघतोय 67 67 धावसंख्येचे या मॅच मध्ये
थोडीशी आता गुलाबी थंडी देखील जाणवते. संध्याकाळचे हे सत्र दमट असं वातावरण, पक्षी देखील आपल्या घरट्यांच्या दिशेने वाटचाल करत असताना अखेरची वेळ तुमच्या समोर या पहिल्या दिवसामधली सोहम 11च्या विरोधात दर्पण 11 मध्ये लक्ष 67चं आहे. फक्त 8 धावा डॉमिनेट करणारं षटक राहिलं पहिलं गोलंदाज करणचं, ज्यामध्ये करणने 2 महत्वपूर्ण गडी देखील बाद केलेत. तिसरा गडी देखील त्याने बाद केला असता तर 2000 रुपयाचं पारितोषिक होतं सुनीलजी पाटील यांच्याकडून. या षटकामध्ये आता येत आहेत दुसऱ्या अभि, जे संघनायक आहेत या संघाचे. अभि पाटील हरीश अगेन्स्ट फुलर लेन. पहिला चेंडू फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. पहिला चेंडू निर्धाव. रिप्ले मध्ये आपण बघतोय वर द विकेटने अभि हा चेंडू चांगल्या पद्धतीने ठिकाणी पिचिंग करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर स्ट्रोक कंप्लीट होण्या अगोदर हा चेंडू निघून गेला. बॅकफुट लावून कट करता लेट कटचा हा फटका थर्डमॅनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कारण थर्डमॅन असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल, फाईन लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, या क्षेत्रामध्ये जर आपण बघितला चेंडू जास्तीत जास्त टप्पा पडल्यानंतर डायव्हर्ट होऊन वळण घेणारा नक्कीच येत असतो. आणि अशा क्षणाला क्षेत्ररक्षणामधून चपळाई दाखवणं खूप गरजेचं असतं आणि ते सध्या पाहायला मिळालं थर्डमॅन मध्ये. 40+ त्या ठिकाणी वय वर्ष 40च्या वरती असलेले क्षेत्ररक्षक खूप चांगलं त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. लॉंग ऑनला चेंडू खूप चांगला झेल आणि या ठिकाणी आणखी एक धक्का 9 या धावसंख्येवरती. हा तिसरा धक्का सोहम 11 या संघाला. धावसंख्या 9 या आकड्यावरती तिसरा धक्का बसला बॅटिंग करत असताना सोहम 11 या संघाला. टॉप ऑर्डर आता ढासाळले. मिडल ऑर्डरचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. हरीशच्या सोबतीला येतो हरीश 5व्या क्रमांकावरती. अभि तयार. बॅक टू दी बॉलर. चेंडू डाऊन दी ग्राउंड. गॅप आहे वेगाने लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंगॉन वरून लॉंगॉनच्या दरम्यान आणि एका अनोख्या शैलीने ते फेकी करतात. तोपर्यंत सहजरित्या 2 दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे. आता दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. 11 रन्स. प्रोग्रेशन थर्ड ओव्हर. 11 ही धावसंख्या. प्रोग्रेशन सेकंड ओव्हर, माफ करा, लॉस ऑफ 43. 3 गडी बाद दुसरं षटक प्रगती पथावर असताना 11 ही धावसंख्या. आस्किंग रन रेट वाढत असताना पाहायला मिळेल. ज्या आस्किंग रन रेट आपण बघितलं तर 13.66 होतं ते वाढत असताना. लेफ्ट केला चेंडूला आतमध्ये येणारा चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. अंपायर्स भीमचंद्र काळन यांचा इशारा होतोय. हा व्हाईट बॉल. एक साधारण धावफलक जाऊन पोहोचलं पुढे. 12 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. तयार होत असताना पुन्हा एकदा अभि मायसी डेन कडून ऑन साइडला पूल हरीशने आणि पूल लेवलला सक्सेसफुल होत असताना आपण बघितला. षटकाने धावफलक 18 वरती. लेफ्ट केला चेंडूला. रिॲक्शन जर आपण बघितली अगदी लेग स्टंपच्या जवळून गेला हा चेंडू. फॉलो थ्रो मध्ये जी अवीची रिॲक्शन होती. हा चेंडू देखील वाईड आहे. एक सरने धावफलक 19 वरती. स्क्वेअर कट केला डीप मध्ये. हा चेंडू सीमारेषा ओलांडत असताना हा चौकार आला हरीशच्या बॅट मधून आणि चौकारानेशी 2 षटकांचा खेळ झाला संपन्न आणि धावफलक पाहायला मिळते ते म्हणजे जाऊन पोहोचलंय 23 या आकड्यावरती. या ठिकाणी सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करण्यात येईल. पनवेलचे आदरणीय श्री जोशी साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल आणि मी विनंती करेन सुनीलजी पाटील यांना आपल्या शुभस्य आपण जोशी साहेबांच्या ठिकाणी सन्मान करावा. पनवेलवरून ज्यांची खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी उपस्थिती आणि त्यांचा बहुमोलाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. आदरणीय श्री जोशी साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होत असताना सुनीलजी पाटील दादांच्या शुभ हस्ते स्क्रीनवरती आपण बघू शकाल.
हा मोमेंटो, ही गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि ही प्रेमाची मायेची उबदार शाल आमच्या मान्यवरांचा सन्मान होत असताना अतिथी देवो भव ही आपल्या भारताची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन करत असताना आमचे आयोजक जय बजरंग बली नवतरुण मित्रमंडळ व जय मल्हार क्रिकेट संघ भोपर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तुमच्या समोर आहे, ज्यामध्ये आपण बघितलं संदप, त्यानंतर देसलेपणा, लोढा हेरिटेज आणि भोपरचे हे सर्व खेळाडू या लीग मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. एकंदरीत 8 संघ, सर्व पुरस्कर्ते संघ मालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी या संघांसाठी करताना आभार पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ भोपरचे देखील मी आभार व्यक्त करेन ज्यांच्या माध्यमातून एक क्रीडांगण आणि खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आपण बघू शकाल आयोजन पहिल्या पर्वामध्ये खूप चांगली शैली आहे. सोहेल तन्वीरची आठवण झाली पाकिस्तानच्या. पहिला चेंडू जर आपण बघितला गोलंदाज रुपेश यांचा भोपर गावेंकडून हा पहिला चेंडू पाहायला मिळाला. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 24 या आकड्यावरती. 8 संघ आपण बघितले ज्यामध्ये आज 7 लढती बघितल्या. विक्रांत किणे प्रतिष्ठानच्या 2 झाल्या त्यामधून 1 ते विजयी झाले. दीपक दत्ता प्रतिष्ठानची 1 लढत आपण बघितली त्यामध्ये ते विजयी झालेत. भूमी 11चा आपण विचार केला तर भूमी 11च्या 2 लढती आपण बघितल्या आणि त्यामध्ये भूमी 11ने नक्कीच आपण जर बघितलं तर 1 वेळा ते देखील विजयी झाले. तर सोहम 11चा आपण विचार केला तर पहिल्या लढतीमध्ये त्यांनी विक्रांत किणे प्रतिष्ठानला नक्कीच परास्त केलं होतं आणि त्यानंतर या दुसऱ्या लढतीमध्ये ते सध्या खेळतात. दुसऱ्या बाजूने रणबीर 11 दोन्ही सामने त्यांनी गमावलेत. आखूड टप्प्याचा हा चेंडू पुलचा हा बॉल फुटबॉल दिसतोय की काय. 7 चेंडूंमध्ये 22 योगदान आतापर्यंत त्याने दिले या मॅच मध्ये. लक्ष्य 67 तर 30 वरती नेऊन ठेवलं सोहम 11ला. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. रुपेश तयार. ऑन साइडला अजून एक पुलचा हा फटका हा देखील होतोय सक्सेसफुल. मिड विकेट सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, परंतु जसे पडतील त्या परिस्थितीमध्ये जिंकण्याची जिद्दही असावीच आणि त्या जिद्दीने सध्या लढतोय हा हरीश. धावसंख्येला नेऊन ठेवलं त्याने 36 या आकड्यावरती. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात करतोय. हल्ला आपण या अगोदर बघितला गोलंदाज पहिल्या षटकामध्ये करणचा आणि त्यानंतर आता या तिसऱ्या षटकामध्ये प्रति हल्ल्याला सुरुवात पाहायला मिळते सोहम 11 कडून हरीशची. आखूड टप्प्याचा हा चेंडू लेटकटचा फटका थर्डमॅनला सॉफ्ट डिसमिसल आणि ते फलंदाज कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. तर 4 जण बॅटिंग करतात आता हरीश. 8 चेंडूंमध्ये 9 चेंडूंमध्ये माफ करा 28 धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलं आणि ते आता माघारी परतलेत. अर्धा पल्ला तर पार झाला. इथून अजूनही समीकरण जर आपण बघितलं तर 31 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच एकंदरीत जर आपण बघितले तर 14 चेंडू आणि 31 धावसंख्येचं समीकरण या मॅच मध्ये तयार होत असताना गोलंदाज रुपेश गोलंदाजानं एक यश देखील आता संपादन केलंय. त्याच्यावरती आपण प्रतिहल्ला बघितला आणि तो देखील आता प्रतिहल्ला करतो आपल्या गोलंदाजी मधून. फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये रोहन. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला टप्पा पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये निघून गेला चेंडू
त्यांच्या वरतून विकेट किपर रमेश पाटील यांच्या हातामध्ये खूप चांगला चेंडू. आता कमबॅक करत असताना हरीशला बाद केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास धुनावतोय आणि इथे नक्कीच हा निर्धाव चेंडू हाताळत असताना हा गोलंदाज आपण बघतोय रुपेश. चेंडू शिल्लक 13 चेंडूंमध्ये 31 धावसंख्येचं समीकरण. 31 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13. ऑन साइडला हा देखील फटका सजवायचा होता, मिस झाले. अपील करतात, कुठेतरी वाईट चेंडू आहे का प्रश्न त्यांच्या मनामध्ये. अंपायरने तो क्लिअर केला. हा षटक संपन्न झाल्याचा इशारा. 36 वरती 4 गड्यांचा मोबदल्यामध्ये सोहम 11 हा संघ. आता गरज 12 चेंडू आणि 31 धावसंख्येचे. 31 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. यावेळी एक छोटीशी विश्रांती जाऊया डीजे मास्टरकडे आणि आता ऐकूया एक सुमधुर संगीत. धावसंख्या आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 31 धावसंख्येचं अजूनही समीकरण या मॅच मध्ये. आता 31 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. 12 चेंडू 31 हे समीकरण या मॅच मध्ये. सोहम 11च्या विरोधात दर्पण 11 ही लढत सध्या तुमच्या समोर आहे. आभार व्यक्त करेन अंपायरचं, ज्यांचं खूप मोलाचं योगदान राहिलं आजच्या दिवसामध्ये. मॅन फ्रॉम नांदिवली प्रशांत म्हात्रे आणि मॅन फ्रॉम हेदूटने भीमचंद्र काळन या दोन्ही अंपायरचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन आमच्या GTC वाहिनीचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा घर बसला आपण आनंद घेऊ इच्छित होतात. नक्कीच आपण बघितलं तर GTC ची संपूर्ण टीम, सॅम म्हात्रे, समाधान म्हात्रे, त्यानंतर सूरजभाई, भूपेश कराळे, मॅन फ्रॉम कोन, खूप लांबवरचा प्रवास ते नक्कीच करून या ठिकाणी या स्पर्धेसाठी खास करून त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि आमचे कॅमेरामॅन, ज्यांचं खूप चांगलं कॅमेरा वर्क राहिलं, तुषारचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. 12 चेंडू 31. फुलर लेंथ होता ऑफ स्टंपच्या बाहेर, लेफ्ट केला बॅट्समनने. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आता आणि या सिंगलने धावफलक 37 वरती. गरज 12 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येची. 30 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. 12 चेंडू 30 धावा हे समीकरण. हरीश आहे स्ट्रायकिंग एंडला, उचललाय, मिस टायमिंग की प्रॉपर. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि इथे कॅच ड्रॉप झाली आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषा पार करतोय. चुकीचं रूपांतर. 4 धावसंख्येमध्ये चौकार. धावसंख्या पाहायला मिळते चौकाराने पुढे जात असताना. 41-41 या आकड्यावरती 26 धावसंख्येची आता गरज आणि या मॅच मधले चेंडू शिल्लक 11. तयार होतोय गोलंदाज. ऑन साइडला हा चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक कंप्लीट होण्या अगोदर हा चेंडू वेगाने निघून जातोय. भरपूर वेग होता या चेंडू मध्ये. अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत जर आपण बघितलं राऊंड विकेटने ते गोलंदाजी करतात, पण त्यांच्या उजव्या बाजूने शफल ऑफ स्टंपच्या बाहेर गेले होते. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू, त्याच कारणाच्या ठिकाणी आपण बघितलं बीट होत असताना हरीश यांना. डॉट बॉल उचला ऑन साइडला, पिकअप शॉट जमिनी समांतर. काऊ कॉर्नरच्या वरतून खूप चांगल्या पद्धतीने हा फटका सजवला. जसा चेंडू आणि हे तसं उत्तर नक्कीच पाहायला मिळालं. 47 वरती जाऊन पोहोचला सोहम 11. चेंडू शिल्लक आता आपण बघतो एकंदरीत 9 आणि या 9 चेंडूंमध्ये गरज आहे बॅटिंग करत असताना सोहम 11 या संघाला 20 धावसंख्येशी. तयार होतोय गोलंदाज राऊंड विकेटने हरीश साठी. अजून एक पिकअप शॉट पाहायला मिळतोय समोर क्षेत्ररक्षक आणि आता चुकी नसेल कॅच
पुढून दाखवलं षटकार ठोकून तो हरेश आता माघारी परतला. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 60 आणि 8 चेंडूंमध्ये गरज 20 धावसंख्येची या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. कोणाचं पारडं किती वजनदार आहे आपण सांगू शकत नाही, कारण क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणे कधीही चुकीचं ठरतं. आणि या मॅच मध्ये आता आपण बघू शकाल 20 धावसंख्येची गरज, 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो म्हणजेच राकेश आणि तो आहे त्या स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंगला पण फलंदाज बघतोय रोहनला, जो अगोदर मैदानाच्या आतमध्ये आला होता. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 20 धावसंख्येचे समीकरण. ऑन साइडला डीप मध्ये आपण बघू शकाल लॉंग ऑन आहे, त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये, फाईन लेग आतमध्ये, थर्ड मॅन आतमध्ये, डीप मध्ये लॉंग ऑफ पाहायला मिळेल. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान डीपिश कव्हर पॉइंट आहे हे क्षेत्ररक्षणाचं सध्या जाळं. चेंडू शिल्लक 8 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सोहम 11च्या विरोधात दर्पण 11 हे दोन संघ विजयासाठी सध्या संघर्ष करतात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचं हे द्वंद्व युद्ध सध्या रंगत असताना 8 चेंडू 20 तयार होतोय गोलंदाज. पिच बॅट सरकली परंतु हा चेंडू चढली, जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि ते हा चेंडू सरळ मात्र त्यांना चेस करून यष्टांवरती आदळतोय. फलंदाज इथे बाद होईल. आता चेंडू शिल्लक 7 आणि या 7 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येचं समीकरण. करणने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. या करणने या सत्रामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचं अवघ्या 8 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण गडी बाद केले होते. तो करण पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. पारितोषिक आता देखील आहे सुनीलजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं विकेट हॅट्रिक साठी करण या गोलंदाजाला आणि त्याचबरोबर मिथुन दादा पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं ही देखील विकेट असेल. या चेंडूवरची 3000 रुपयाची गोलंदाज करण साठी तयार होतो. करण 7 चेंडू 20 लेफ्ट केला चेंडूला, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता चेंडू. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. 1 रनने धावफलक जाऊन पोहोचलं 48 वरती. हॅट्रिक अजूनही ऑन असेल. तयार होत असताना करण इज ऑन हॅट्रिक. हवेमध्ये आहे हा चेंडू. जुनी कायम आहे. एका मागोमाग एक गडी नक्कीच बाद झाले असेल, परंतु आम्ही इथे नक्कीच प्रत्येक चेंडूवरती प्रहार करू हेच सांगून दिलं ऋषिकेशने. 13 धावसंख्येची गरज असेल, माफ करा. या अगोदर एक व्हाईट बॉल होता, क्षमस्व. धावसंख्या आता इथे पाहायला मिळते ती म्हणजेच जाऊन पोहोचले ती 54 आकड्यावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता गरज आहे 13 धावसंख्येची या 6 चेंडूंमध्ये. अखेरची लढत आपण बघतोय या पहिल्याच दिवसामधली. रोमहर्ष क्लोज येत असताना सामना 6 चेंडू 13 धावसंख्येचं समीकरण. ऋषीने षटका टोकला, त्याने आशेचं किरण नक्कीच जाग केलं सोहम 11 साठी. दुसऱ्या बाजूने रोहन देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याला देखील स्लोगरची भूमिका या मॅच मध्ये पार पाडावी लागेल. अखेरचं षटक बॉलिंग साठी गोलंदाजीसाठी आलाय. या षटकामध्ये गोलंदाज संदीप. विकेटची बरोबरी या स्पर्धेचा नियम. प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस. इथून जर विकेट गेला तर बॅटिंग करणारा सोहम 11 संघ धावसंख्या तुम्हाला पूर्णपणे कंपल्सरी काढावी लागेल. विकेटची बरोबरी झाली, हे नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न.
तर 54 या आकड्यावरती 7वा गडी आता बाद होतो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आला. बॅट्समन नेम प्लीज. शुभम आला मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती. चेंडू शिल्लक 5 आणि या 5 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची आता गरज आहे. एक चांगली लढत सध्या रंगत असताना अखेरचे सत्र प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला तितक्या संख्येने पाहायला मिळाली. अखेरच्या सामन्यामध्ये जवळजवळ आता 6 आपण बघू शकाल तर वाजून गेले. 6-5 भारतीय टाइम नुसार तयार होत असताना हा गोलंदाज. 5 चेंडू 13 धावा. ऑन साइडला उडवला. खूप चांगल्या पद्धतीने लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं चेंडूला. चेंडू शिल्लक आहेत आता 4 आणि या 4 चेंडूंमध्ये 7 धावसंख्येची गरज. काय मॅच, बारी बारी सबकी बारी इथे दाखवून देतात. कारण आपण बघितलं 9व्या क्रमांकाचे फलंदाज देखील षटकार मारण्याची ताकद तेवढा आपल्यामध्ये, किती कॉन्फिडेंटली हा फटका त्यांनी खेचला. 4 चेंडू अजूनही शिल्लक. या 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज. सोहम 11च्या विरोधात दर्पण 11. गोलंदाज संदीप तयार. शुभम ऑन स्ट्राईक. फुलटॉस आहे. ऑन साइडला वळवला. तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये 7 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील बॅटिंग करणारा सोहम 11 या संघाला. आतापर्यंत गडी बाद होतं ते म्हणजे एकंदरीत 8. नवीन फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये. जय जरी उतरला मैदानाच्या आतमध्ये तरी इथून आपण बघतोय या विजयासाठी संघर्ष 7 धावसंख्येचा आहे सोहम 11 या संघासाठी. संदीप पुन्हा एकदा तयार होतो. ज्या संदीपने षटकारानंतर प्रत्युत्तर लगेचच दिलं शुभमला. इथे वार पलटवार नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. एक चेंडू अधिराज गाजवतो गोलंदाज तर दुसरा चेंडू लगेचच अधिराज उचलण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण बघितला टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतो. इट्स अ सबमरीन. पुढे ज्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते त्या पद्धतीचा हा चेंडू सरळ आपण बघतोय सुरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडूंमध्ये 7 धावसंख्येची गरज. तयार होत असताना आपण बघतोय संदीपला. समोर ऋषी. बॅटची काढा. पाठीमागा चेंडू फाईन लेग मध्ये. एक सिंगल तर गेली. इथे नक्कीच पाहायला मिळते परंतु फलंदाज कोणता बाद आहे आता या अंपायर. ऋषी की जय. 7 धावसंख्येची गरज होती. एक नंतर कंप्लीट केली. त्यानंतर ऋषीला स्ट्राईक हवी होती. तो धावला. परंतु इथे आता काय घडलंय. रनआउट विकेट कोणाची आहे हे अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवतील. थर्ड अंपायर रेफर केला या ठिकाणी. आमची टेक्निकल टीम कंट्रोल रूम मध्ये भूपेश कराळे आहेत. मॅन फ्रॉम कोण. आणि आमचे थर्ड अंपायर सध्या येत आहेत स्वप्नील त्या ठिकाणी. धावतायत दोन्ही फलंदाज. चेंडू पोहोचला नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि ते ऋषी हा फलंदाज आता बाद होतोय. जय असेल स्ट्रायकिंग एंडला जो उतरला. 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मंथन माळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. हा षटकार असेल जयसाठी 1000. तर जय उतरला मैदानाचा.
षटकार मारावा लागेल. एक चेंडू 6. हा चेंडू